ही ब्रीड कोणती आहे माहीत नाही, पण हिचा मेकअप असा केला आहे जसं काय नवीन नवरीला नटवल्यासारखं. माझ्या लग्नामध्ये सुद्धा आमच्या बायकोला एवढं नटवलं नव्हतं, एवढं याचा मेकअप छान केला आहे. आणि तुम्हीच बघून सांगा किती छान दिसते. बस. गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये, आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये. आजचा व्हिडिओ चालू करतो दुपारी 2 वाजता, कारण सकाळपासून घरी लाईट नाही. आणि ऍक्च्युली आता आम्ही आहे खडकीमध्ये आणि इथून जायचं आहे खराडीमध्ये. आता तिथं बॅक साईड आहे हिराणीची आहे. कुठे गेलं? हिराणीची पिऊन झाला आमचा, वरती दिसतोय बघा. आणि आता आम्ही चालू एका कार्यक्रमासाठी. चांगलं नाही का, जे अॅनिमल लवर वगैरे असतील त्यांच्यासाठी खूप खास आहे. तर तुम्हाला कळेलच आम्ही कुठे चालूय, तर कंटिन्यू ब्लॉग पाहत राहा. तर आम्ही गेलो होतो डॉग शो पाहण्यासाठी जर्मन खराडे बायपासला. जेड ब्लॅक. आणि इकडे ते दुसरं आहे रेग्युलर नाही का, टॅन आणि हे कोणाचं आहे बघा. कसला आहे शंभू कुत्र बघ, कसलं मोठं. खतरनाक आहे बघ. गेट वेट केले त्यांना नाही बसायला. कसलं आहे, कसा आहे शंभू कुत्र? तिथे पण किती मस्त आहे. लॅब आहे मला वाटतं. नाही ती पिटबुल आहे. हा हे लॅब आहे वाटत, ते लॅब आहे. लॅब आहे ते. आणि इकडे पिटबुल राणी लय लांब आहे ना ते. हो कसं आहे जर्मन. विमानतळ किती जवळ. खूप मोठं आहे, मस्त आहे बघ. डॉग भरपूर आहे. रॉयल कॅनियनचं जे खायला त्यांचं नाही का मेडिसिन वगैरे, हे सगळं त्यांचं डॉग फूड आहे. काय दिसतंय ते सगळे ते कुत्र्याचं बघ, हे खायचंय सगळं. हा प्राईज डॉगचं झालं काय नाही वाटतं असं. कसलंय मोठा कार्यक्रम आहे बघ, मोठा आहे ना. तर बाकीचे कुत्रे कुठे काय मान विठ्ठल दिसत. हा 6 वाजेपर्यंत होईल जर्मन शपाट. बघायला भारी असतं. आता मी एकदम जाऊ ते शेत बघ, आता कळतंय चालवून बघतात ते करतात सगळं. भरपूर आहे काय काय बघ, आहे का बघ. मांजराचं आहे, याच आहे सगळं. हा तेच की मग खायचं त्यांचं काय काय लागतंय हे सगळं. काय बघ तिकडे जन्म शपथ. जर्मन शपथ, जर्मन शपथ. हो कसला कसलाय जर्मन शपथ. या चला. ओके इकडे पिटबुल. हो पिटबुल नाही का, हे बिगल आहे बिगल. हो बिगल यात बसलंय. भरपूर आहे. थांब मी अजून भरपूर आहे बघ. इकडे आहे वाटतं एक डॅश शो. डॅश शो कशा डॅश शो. डॅश डॅश कसलं दिसतंय, कसलं आहे कुत्र. हो कसलं आहे शंभू. कुत्रा आहे ती. नाव मला माहित नाही कसलं आहे काय. कसं दिसतंय. कसलं आहे का पायावरची. कसं दिसतंय बघ ते. भाऊजीला फोन करते. भाऊजीला हे आपलं देशी साधा आहे, आपलं इंडियन आहे. इंडियन होंडा, ग्रेट होंडा. हा अजून कुठं आहेत का नाही वाटतं. ओके इकडे पण आहे. ओके इकडे हा ओके एकच आहे इकडं. कसलं आहे बघ.
कसलं दिसतंय हो किती भारी भारी आहे ना भारी आहे ना ओके कसं हा कसलं आहे बघ केस बघ की कसली बांगली हो आमची समोर बाहेरून आले हा ये इकडे चल तर आता तुम्ही बघितलं जेवढे जगमग तेवढं अजून स्टार्ट नाही झाला डॉक्टर बरेच ह्याच्यात मट्ट पडायला बिगल आहे अजून टॅच आहे त्याची परत ते तर काय माहितच नाही किती हा लासा बिसा भरपूर आहेत बघूया अजून स्टार्ट नाही झालं वाटतं आता झाल्यानंतर आपण बघू डॉग शो वगैरे काय काय नाही का असं खूप छान वाटतंय शंभू कसं वाटतंय शंभू कसं वाटलं छान वाटतंय ना का असे लय वेगवेगळे कुत्रे आहेत नाही का इंडियन एकच दिसत येतं ग्रे हाऊंड वगैरे बाकीचं तर एवढं काय नाही मधुल हाऊंड वगैरे आहे काहीतरी थोड्या वेळानंतर आम्ही गेलो पेट पूजा करण्यासाठी खूप छान व्यवस्था केली होती. चला थोडी पेट पूजा केली आणि आता आम्ही अजून चालू दुसऱ्या सेक्शन मध्ये आता अजून कुत्रे वगैरे यायला लागलेत नाही का म्हणजे थोडी कमी होते आता जरा वेळ जास्त यायला लागलेत आता बघूया वेगवेगळे आले वेगवेगळे एक्सेसरीज वगैरे आहे बघा सगळं कुठे पाहतलं सर नको कसलं मोठं आहे शंभू झाला हा बस हो तसं नाही तिकडून बसून कसलंय थांब ये इकडे इकडे काय नाही ना कर हा ये हात लाव दर हा बस कसा आहे केवढा आहे मोठा आहे या इकडे चला बघ आता डॉग शो चालू झालाय त्यांचं हे चालू आहे बघा बघ कॉन्फॉर्स Walk the years more. Junior dog, if you don't know what me, please mark your presence. Following about 175, 176, 177, 178, 179. After our year, give it following grid. Or if you experience, please mark your relationship in your day. All meeting is in place. Please mark your business. पलीकडे पण आहे का कॅन कार सोप कसलं आहे रॉटव्हिलर ही सिक्युरिटीच्या दृष्टीने बनवलेली एक प्रजाती आहे. हे एक उत्तम सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात पण यांचं पालन पोषण ही त्याच पद्धतीने करावे लागते जसं की वेळेवर जेवण खाणे जे काय असेल ते. हे फॅमिलीबरोबर खूप फ्रेंडली असतात पण अननोन पर्सन्सही यांचं बिहेवियर खूप डेंजर किंवा प्राणघातकसुद्धा होऊ शकतं. चायनीज डॉग जवळ जाऊन नको द्या पुढं कळायचं नाही चायनीज डॉग कसा आहे. त्याच्यानंतर पाहिला आम्ही सायबेरियन हस्कीचं डॉग शो हा त्यांचा शेवटचा राऊंड होता. तर याच्यामध्ये एक सिलेक्ट झाला होता आणि त्याच्यानंतर असे फायनल वगैरे वरचेवर करणार होते. सायबेरियन हस्कीसुद्धा कामासाठी वर्किंगसाठी खूप छान आहे. मेनली ही बर्फाळ प्रदेशामध्ये यांचा वापर केला जायचा पण अलीकडे हे सगळीकडेच आपल्याला पाहायला भेटतात. कोल्हा किंवा लांडगा याच्यापासून बनवलेली ही एक ब्रीड आहे.
बॅकग्राऊंड म्युझिक चालू असल्यामुळे मला आवाज म्यूट करावा लागला. आणि आता जो तो तुम्ही पाहत आहात तो आहे तो चायनीज डॉग आहे. यांच्या कॉम्प्युटरला जास्त कोण नव्हते कारण हा खूप कॉस्टली आणि त्याचबरोबर अननोन असा आहे. बऱ्याच ठिकाणी माहीत नाही कोणाला. पण याचे 1-2 पार्टनर फक्त या ठिकाणी डॉग शोमध्ये आले होते. पण बाकीचे लॅब रेटिवर किंवा जे बिगल वगैरे आहेत रॉटविलर यांचे बरेच कॉम्पिटिटर होते. पण याला भाऊला फक्त 1-2 जण फक्त कॉम्प्युटर होते. फायनलसाठी सिलेक्शन झालेले हे 2 आहेत सायबेरियन हस्की. याच्यानंतर या दोघांमध्ये फायनल शिप होईल. आपली इंडियन ब्रीडसुद्धा पाहून डॉग शोमध्ये खूप भारी वाटलं कारण ही आपली इंडियन आहे. खूप छान अशी ब्रीड आहे ही ब्रीड कोणती आहे मला माहीत नाही. पण एखाद्या नवीन नवरीचा ज्याप्रमाणे मेकअप करतात त्याच्यापेक्षा छान मेकअप या ब्रीडचा चालू होता कारण त्याशिवाय हिला छान दिसत नाही. तुम्ही पाहू शकता बघा कसे वेण्या वगैरे घातलेत. आणि केस पण याची खासियत म्हणजे याची केस खूप लांब आहेत. खूप छान दिसते बघा किती क्यूट आहे नाही का. बायकोपेक्षा छान दिसते. किती भारी. डॉग शो बरेच वेळ चालणार होता पण वेळेअभावी आम्हाला तिथून निघावं लागलं. या ब्लॉगमध्ये आपण गोल्डन रिट्रीव्हर बघितलं, ग्रे हॉर्न बघितलं, त्याचबरोबर इंडियन काही ब्रीड 1-2च होते पण छान होते. आणि नवीन काही जी जिपरी कुत्री आता दावली तुम्हाला ती होती नाही का. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही जी ब्रीड आहेत ते बाहेरच्या देशातून सुद्धा इथे आले होते डॉग शो करण्यासाठी. रॉटविलर बघितले, त्याचबरोबर बरेच काही गोष्टी होत्या. बिगल होतं, काही अननोन पण हा पण नवीनच कोणता तर आहे. पार्शियन वगैरे जे कोण म्हणतात तो मला नक्की माहीत नाही. पण बरेच 2-3 प्रकार आपल्याला पाहायला भेटले. कॉर्नकॉर्सो हा खूप डेंजर आहे. त्याचबरोबर दिसतो हा ग्रेट डॅन हा तर खूप भयंकर आहे नाही का. सिक्युरिटी गार्ड खूप छान आहेत. डेंजर म्हणण्यापेक्षा त्यांचं जे बिहेव आहे त्यानुसार त्यांना ट्रीट करावं लागतं. नाही तर ते त्यांच्या अपोज जर केलं तर ते शेवटी प्राणी आहे. मग तो मुख्य प्राण्याला काय कळत नाही त्याच्यामुळे तो त्यांना जर धोका वाटला तर तो अटॅक 100% करतो. त्याचबरोबर हे छान असे गोल्डन रिट्रीव्हर आहे. डॉग शोच्या आधी त्यांना थोडं चेकिंग त्यांचं म्हणजे हे करत होतं नाही का, नटवत होते एक प्रकारे. जसं नवीन लग्न झाल्यानंतर नवरीला जसं नटवत आहेत त्या पद्धतीने. आणि खूप क्यूट आहेत एकदम छान असे हे बनवले आहेत सगळं नाही का. असो वेळेअभावी आपल्याला इथून निघावं लागतं आहे. काही प्रॉब्लेम नाही, भेटत राहू पण असंच ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तर आमचा आजचा दिवस असा होता नाही का. म्हणजे आम्ही मेनली जे बघायला आलो होतो ते म्हणजे आपला डॉग शो होता. आणि खूप बरेच वेगवेगळे डॉग होते बघितले जाते. आता कुठे जायचं? आता कुठं जायचं? भक्ती शक्तीला. आता जर वेळ असेल तर भक्ती शक्तीला जाणार आहे मी जाताना. बघूयात कारण आता जवळजवळ 4:30-5 वाजत आले आणि खूप लांब आहे. 40 किलोमीटर आहे दिहुगाव इथं. त्यामुळे जायला थोडा उशीर होईल आणि ट्रॅफिक पण असेल. आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच एन्जॉय वाटला असेल. काहीतरी नवीन डॉग वगैरे नाही का. पहिल्यांदा एवढे सगळे डॉग. तर आता बघूयात आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा. आवडला ना तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा व्हिडिओ. मेनली शंभूला आणि दिवेला बघायचं होतं ते आम्ही घेऊन आलो आहे का ना. आवडलं ना शंभू? माणसाने जरूर मुख्य जनावरांवर म्हणजे नाही का प्रेम करावं. खूप छान वाटलं. असो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू, बाय.